अय मै बापांनो, काय म्हणतायसा? काय म्हणते लेकर बाळ? सगळे मजेत आहेत? तुमचं या माझ्या वैचारिक किडे नावाच्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो बरं का. पहिलं मी मुद्दामून आई बापांशीच संवाद साधायचा म्हणून जरासा काही दिवस झाले व्हिडिओ करतोय. तुम्ही या चॅनलवर बघता का नाही माहित नाही, पण जर तुमच्याकडे हे व्हिडिओ आला असेल तर चॅनलवर जा, बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. विषय महत्वाचा आहे, विषय कामाचा आहे. बघितला तर तुमचा फायदा आहे आणि माझा पण फायदाच आहे. तर विषयाला सुरुवात करतो. काय होतं, आपण म्हणतो आपल्या पोरांवर आपण संस्कार करायचे. हो, म्हणजे आज संस्कारित करून सोडायचं पार त्याला. पण आपल्या मनामध्ये संस्काराची व्याख्या काय? आपल्या नॉर्मल आजूबाजूच्या लोकांना जर बघितलं आणि थोडस अनालिसिस केलं तर माझ्या असं लक्षात आलं की आपलं पोरग देवाच्या पाया पडतंय म्हणजे ते संस्कारी आहे. देवदेव करतंय म्हणजे ह्या मागच्या काही वर्षातली ही स्थिती झालेली आहे की देवदेव करणारा माणूस हा जास्त संस्कारी आहे, असा एक मोठा गैरसमज आपल्याकडे तयार केलेला आहे. आणि मग त्याच वाटेला आपल्या लेकरांना पण कसं घेऊन जाता येईल ह्याच्यावर सुद्धा पालकांनी फोकस केलेला आहे. मग अनेक बाबा बुवा ह्याच्या कामालाच लागले आपल्या पोरांच्या संस्कारी कसं करता येईल याच्या पाठीमागं. म्हणजे एक काळ असा होता की सायंटिफिक दृष्ट्या मुलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. नंतर एक काळ असा बी आला की त्यांना एज्युकेशनली जास्त ऑपॉर्च्युनिटीज देऊन त्यांना सक्षम करायचं बाबा. म्हणजे एपीजे अब्दुल कलामांनी जे व्हिजन 2020 बघितलं होतं ते ह्याच काळात बघितलं होतं की मुलाच्या बेसवर त्यांना इतकं सक्षम करायचं की आपण त्या लेवल पर्यंत पोहोचलं पाहिजे. कोणत्या व्हिजन 2020 पर्यंत. आणि त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांसोबत भेटी घेतल्या, त्यांचे व्हिजन समजून घेतली, त्यांचे स्वप्न समजून घेतले आणि आपल्याही आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्टी त्यांनी त्यांच्यासोबत शेअर केल्या होत्या. हा पार्टच होता एक संस्कारांचा. आपण आपल्या मुलांना काय दाखवतो आणि मुलं कशाचा आदर्श घेतात हा सगळ्यात मोठा भाग असतो संस्कारांचा. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आज असं झालेलं आहे की तुमची मुलं काय बघतात संस्काराच्या नावाखाली. ते युट्यूबवर दुसरं काही बघतायत, रील्सवर दुसरं काही बघतायत, नक्की काय बघतायत हा एक मुद्दा असतो. मात्र याच्यामध्ये आई वडील म्हणून काय भूमिका असली पाहिजे बाबा, बापाची, माईची, आज्याची, आजीची, चुलत्याची, ह्या सगळ्यांच्या भूमिकाच काय असल्या पाहिजेत. आता पिक्चर बघायला गेलं तुम्ही तर तुम्हाला एखादा हिरो जर सिगरेट पिताना दिसला तर खाली नाव येतं खाली, म्हणजे की सिगरेट पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, ते नाही पिलं पाहिजे. पण स्क्रीनवर पितंय की. आणि जर असं नाही लावलं, पिक्चरच्या स्क्रीनवर नाही लावलं किंवा हानिकारक, किंवा पिक्चर सुरू व्हायच्या आधी एक ऍड येते बघा, मेरा पती सिगरेट पितात हा, मग त्याला कॅन्सर झाला आणि मग आता मग आयुष्य लयच खराब चाललेलं आहे आणि मग काही दिवसांनी तो मेलाच. असे एक विचित्र विचित्र फोटो आपल्याला स्क्रीनवर दाखवले जाते आणि आपण त्यावेळेस इकडे तिकडे बघत होतो. मस्त आपण सिगरेट पित असतो, बिड्या फुकीत असतो, मावा तोंडात घेऊन बचाळ्यावानी इकडे तिकडे थुकत असतो, सगळं करीत असतो आपण. पण स्क्रीनवर हे सगळं आलं की आपल्याला लाज वाटते, भयंकर लाज वाटते. मग आता हे पिक्चर मध्ये दाखवायची काय गरज आहे बरं? आपण मनोरंजन म्हणून जातो ना तिथं, काय गरज वाटते त्यांना? आता आपण ती ऍड बघितली, आपल्या लेकरांनी अशा ऍड्स बघितल्या म्हणजे ते काय पिणार नाही, खाणार नाही असं होतं का कधी? आता संस्काराचा मुद्दा, ज्या विषयापासून मी सुरुवात केली होती, संस्कार खूप नॉर्मल गोष्टी आहेत ह्या. म्हणजे आपल्या लेकराला आपण इंग्लिश स्कूलमध्ये घालायचं, ते दिवसभर मर 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 इंग्लिश बोलायचा प्रयत्न करणार आणि रात्री घरी आलं की बाब्या जाय तंबाखूची पुडी घेऊन ये, ए गाबड्या जाय ना ते बिडी घेऊन ये, ए जा मा शोन्या मी तुला 4 रुपये देतो, जा आपल्याला ना बिड्या आण. असं सांगणार कोण असतं? आपल्याच घरातले लोक, आपलेच आजूबाजूचे लोक असतात. आणि मग ह्या पण गोष्टी आहेत आपल्या मुलांवर काय संस्कार करणार हे ठरवत असतात, हाय की नाही? आपण ही मागणी करतो की अरे सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिणं दाखवणं म्हणजे आपल्या मुलांवर वाईट संस्कार आहेत, पण आपल्या घरामध्ये आपण कशा पॅरामीटर्स वापरणार?
आपल्या घरामध्ये असं भिंतीवर लावून ठेवणार का तंबाखू हानिकारक आहे म्हणून? घरामध्ये आपला बापच जर तंबाखू खात बसलेला असेल तर आपण असं भिंतीवर लिहून ठेवणार आहेत का तंबाखू खाऊ नका म्हणून? किंवा दरवाज्यावर असं चिठ्ठी लावणार आहेत का, या घरात सिगरेट पिली जाते आणि ती आरोग्यास हानिकारक आहे, आणि घरात मरणाचं धुपण आहे, जिथे तिथं थोटकं पडलेली आहेत बिड्याचे, जिथं तिथं थुकून घाण केलेली आहे. हे बघतात ना मुलं आजूबाजूला, घरामध्ये बघतात, रस्त्यावर बघतात, आणि ते ज्या दादाचा भैयाचा आदर्श घेतात त्यांच्याकडे बघतात. एकही सेकंद असा नसतो जेव्हा यांच्या तोंडात मावा नसतो, तंबाखू नसते, पुड्या नसते, आणि ह्या लोकांना बघितलं जातं. मग हे काय आदर्श घेणार? मग तुम्ही कुठल्या संस्काराच्या गोष्टी करता? मग तुम्ही पोरांना हे सांगणार का बिडी पिणं चुकीचं आहे, तंबाखू खाणं चुकीचं आहे? आणि जर त्यांचा आदर्शच त्यांच्या पुढं त्यांचा बाप असेल, त्यांचा आजा असेल, आणि तोच जर त्यांच्या समोर बिड्या फुकितोय, तंबाखू खातोय, इकडे तिकडे पचा पचा थुकतोय, कसे होणार संस्कार? शिक्षणातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मुलं जे बघतात ना ते शिकतात. तुम्ही मुलांसमोर 24 तास मोबाईल घेऊन बसा, ते तेच करणार. ते मोबाईल घेणार, ते बी तेच करणार. ते बी 24 तास त्याला असं वाटेल की अरे आमचे पप्पा करतात, मग आम्ही केलं तर काय वाईट आहे? आमची मम्मी कानात हेडफोन घालून स्वयंपाक करते, आमची आजी टीव्हीवर रामायण सुरू आहे इकडे रील्स बघते, आमचा आजा व्हिडिओ बघतो पोरींचे. हे बघितल्याच्या नंतर मग काय पोरं शिकणार आहे तुमच्याकडून? काय संस्कार राहणार आहेत? संस्कार हा शब्द जितका संस्कारी वाटतो ना, तितकंच वागणं सुद्धा माणसाचं झालं पाहिजे, ते बदललं पाहिजे. हे साधा नियम आहे. टीव्हीवर अश्लील व्हिडिओ आला, म्हणजे समजा कंडोमची ऍड दाखवली, आता चड्डी बन्यालच्या ऍडला सुद्धा टीव्हीवर पुरी उघड्या नागड्या दाखवल्या जातात. नक्की ह्या जाहिरातीवाल्यांना काय सांगायचं माहित नाही, पण आपण त्या ऍड बघणं बंद करू शकतो का? आपण मुलगा समोर असल्यावर ती ऍड किंवा चॅनल बदलतो, याच्या पेक्षा काही करू शकत नाही, कारण आपल्याला संस्कार द्यायचेत ना मुलांना. त्यांनी जर हे बघितलं तर ते वाईट होईल. ह्या सगळ्यामध्ये, ह्या सगळ्या गोंधळामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, आई बाप म्हणून आपलं बिहेवियर त्यांच्या समोर कसं आहे. आताच्या सध्याच्या काळामध्ये काही पालक सजग झालेले, ते आपल्या मुलांना अजिबात मोबाईल हातामध्ये देत नाहीत, अजिबात घरामध्ये टीव्हीच लावत नाहीत. ती बघणं लांबची गोष्ट. टीव्ही हा प्रकारच नसतो काही घरामध्ये. काय असतं? पुस्तक असतात भरपूर. पोरग रांगत रांगत जातं, पुस्तकांसोबत खेळत बसतं, काही कळत नाही त्याला त्याच्यातलं, पण ते पानं पलटून बघतो, त्यातले चित्र बघतो आणि त्याला मजा वाटते. मुलांच्या वयोगटानुसार पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, त्यांच्या वयाला साजेशा गोष्टी आहेत, त्यांच्या वयाला साजेशी गाणी आहेत, पण पालक म्हणून आपल्याला फक्त एवढे कष्ट घ्यावे लागतील की ते पुस्तकं घरी आणावे लागतील आणि मुलांना वाचून दाखवावी लागतील. जर आपण आतापासून वाचून दाखवायला सुरुवात केली, आपण जर आतापासून हातात पुस्तकं घेऊन बसलो, मुलांसमोर 1-1.5 घंटा पुस्तक घेऊन बसलोत, मुलं हे बघणार की माझा बाप पुस्तक वाचतोय, माझी आई पुस्तक वाचते, आणि हे ते करून बघणार. कळणार नाही त्याला. तुम्ही हे असं, आपल्याकडे फार गोड गैरसमज आहे की अरे लहान लेकरू त्याला काय कळत आहे, अजून ढुंगण धुता येत नाही त्याला काय गोष्ट वाचून दाखवायची. हा खूप बुरसटलेला विचार आहे आपल्याकडं. भलेही त्याला कळत असेल नसेल, पण त्याच्या कानावर ती गोष्ट जातीये, हे तो सगळं बघतोय. त्याच्या किती लक्षात राहतंय, त्याला किती समजतंय, हा मुद्दा आपला नाहीये, तो त्याचा आहे. तुमचं काम आहे ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. तुम्ही जे कराल तो ते बघणार आणि तो शिकणार. त्यामुळे संस्कार मुलांवर नका करू, संस्कार स्वतःवर करा. पालक म्हणून तुम्ही संस्कारी व्हा, ते आपोआप होतंय. हा महत्वाचा पॉइंट होता आज. त्यामुळे त्याला एखाद्या आश्रमामध्ये पाठव, बाबा बुवा पाशी नेऊन बसव, धार्मिक कार्यक्रम दाखव, रोज सकाळी 6 मंदिरात पाठव. दिस इज नॉट अ टेक्निक ऑफ संस्कार. संस्कार करण्याची ही पद्धत नव्हे. संस्कार हे आईबापातच असावे लागतात, तर ते मुलांमध्ये होतात. अंडरस्टँड?
मुद्दा आवडला असता तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. असेच वेगवेगळे विषय मी घेऊन येणार आहे दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी या चॅनलवर रात्री 8 वाजता. टाइम लिहून ठेवा, रात्री 8 वाजता मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री 8 वाजता. मेरे साथ बने रहिए आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे विषय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थोडस तुम्ही शहाणं व्हा, थोडस मी शहाणं होतो. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहिली पाहिजे. आलं का लक्षात? कारण शिक्षण हे प्रभावी असलं पाहिजे आणि प्रभावी सुद्धा. त्यामुळं आपण प्रवाही राहूयात. सगळेजण शिकण्याच्या प्रोसेसमध्ये राहूयात. एक पोरग झालं म्हणजे आता मग आयुष्य संपलं असं समजू नका. मुलांना सुद्धा चान्स द्या चांगलं होण्याचा. सगळा चांगुलपणा आपणच ठेवून काय करायचं, नाही का? भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक धन्यवाद.